स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत। आज आपण छोले भटुरे बनवणार आहे। छोले बनवण्यासाठी साहित्य: हरभरे घेतले आहे, टोमॅटो, कांदा लसूण मसाला, छोले मसाला, हळद, धना पावडर, आलं लसणाची पेस्ट, जिरी, लवंग, मिरी, तमालपत्र। छोले रात्रीच भिजत घालायचे आणि सकाळी उकडून घ्यायचे। अशा प्रकारे चांगले शिजले आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, मिरी टाकून घ्यायची, लवंग टाकून घ्यायची, दालचिनी टाकून घ्यायची, तमालपत्र टाकून घ्यायचं, हलवून घ्यायचं। मसाले परतून झाले आहे, त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, कांदा हलवून घ्यायचा, कांद्याला गोल्डन कलर आला आहे, त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा, टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा, दोन्ही चांगलं मऊ झालं पाहिजे। कांदा टोमॅटो परतून झाले आहे, जिरे टाकून घ्यायची, आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची, धना पावडर, छोले मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। छोले घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली आहे, ती टाकून घ्यायची त्यामध्ये। त्याच्यामुळे भाजीला थोडा घट्टपणा येतो। चांगलं तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचं। मसाले परतून झाले आहे, त्यामध्ये छोले टाकून घ्यायचे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। छोले उकडलेलं पाणी होतं गरम, ते टाकून घ्यायचं। 10 मिनिटं छोले शिजून द्यायचे। भटुरे बनवण्यासाठी साहित्य: 2 वाटी मैदा घेतला आहे, अर्धी वाटी दही, 2 चमचे रवा, 2 चमचे तेल, पिठी साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार, बेकिंग पावडर 1 चमचा। मैद्यामध्ये रवा टाकून घ्यायचा, पिठी साखर टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर, मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य। दोन चमचे तेल टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं।
दही टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं आहे. कोमट पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं. पीठ अशा प्रकारे मळून घेतलं आहे. पीठ मळून झालं आहे. कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आणि पिठावर झाकून टाकायचं. 2 तास भिजून द्यायचं. कस्तुरी मेथी टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. बटर जर असेल तर बटर टाकून घ्यायचं किंवा 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. छोले तयार झाले आहे. गॅस बंद करायचा. भटुऱ्याचं पीठ भिजलं आहे 3 तास. आता भटुरे बनवून घेऊया. असे गोळे बनवून घ्यायचे, मोठालेच बनवून घ्यायचे. गोळे बनवून घेतले आहे. भटुरे लाटून घेऊया. पिठाचा गोळा घ्यायचा, अशा प्रकारे लाटून घ्यायचा. असं लाटून घ्यायचा. पीठ वगैरे काही लावायचं नाही. थोडंसं तेल लावलं तरी चालेल, चिकटत असेल तर. लाटून झाला आहे. तेलामध्ये सोडून घ्यायचा. असा टम्म फुगला आहे भटुरा बघा. तळून झाला आहे. काढून घ्यायचं. दुसरा भटुरा लाटून घेऊ. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. चिकटत वगैरे काही नाही. पीठ लावायची काही आवश्यकता नाही पडत. भटुरा लाटून झाला आहे. तळून घेऊ. भटुरा तेलात सोडून घेऊया. भटुरा खालच्या साईडने तळून झाला आहे. पलटी करून घेऊया. बघा कसं टम्म फुगला आहे. पलटी करून घ्यायचा. काढून घ्यायचा. तळून झाला आहे. छोले भटुरे तयार झाले आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.